नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आपण जो हळदीचा प्लॉट पाहताय तो माझ्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे। शेतकरी बंधूंनो, आपण जी लागवड केली होती 27 मे 2025 ला जी लागवड केली, आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025, जवळपास आपल्या या प्लॉटला 5 महिने म्हणजे 150 दिवस आता पूर्ण झालेत। शेतकरी बंधूंनो, याचं जे आपण पहिलेपासून जे नियोजन केले ते शेवटपर्यंत आपण त्याचे वारंवार व्हिडिओ करून आपण शेतकऱ्याला माहिती तशी दिली। पण आता आपल्या नियोजनातला एकदम अतिशय महत्वाचं जे नियोजन आहे या टप्प्यामधलं, ते आता आपण त्याच्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आता जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये आपल्याला जे नियोजन करायचं ते कॅल्शियमचं आपल्याला नियोजन करायचं आहे। कारण आतापर्यंत आपण जे पण नियोजन केलं त्याच्यामध्ये आपण कॅल्शियमचं नियोजन ड्रिपनं केलेलं नाही। शेतकरी बंधूंनो, हळद पिकासाठी कॅल्शियम बोरॉन अतिशय महत्वाचा विषय आहे। पण यावर्षी जवळपास आपल्या तरी भागामध्ये अति प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे जे पण आपलं निविष्ठेचं नियोजन होतं थोडंसं पुढे सरकलं किंवा काही कारणास्तव आपल्याला ते निविष्ठा देता आल्या नाहीत। आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी अतिशय कडक झाल्यात, म्हणजे अति पावसामुळे जमीन चिकट होऊन गेलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त शेतकरी बांधवाच्या मुळ्या खराब झालेल्या आहेत। जमीन जास्त चिकट झाल्यामुळे हळदीमधून शेतकरी बांधवाच्या शेंगा पाचवण्यात, जसं आपण मागल्या व्हिडिओमध्ये तशी माहिती दिली होती, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे की बा आमची शेंग फुटवा आता येत आहेत, पण फुटवा न येता ते शेंगा पाचवत आहेत। याच्या मागेले जे कारण आहे ते सुद्धा कॅल्शियमच आहे। आता त्याची वेळ झाली आहे शेतकरी बंधूंनो, याच्याविषयी आपण थोडक्यात आणि चर्चा करणार आहोत। पण आता सध्या परिस्थिती प्लॉटची कशी आहे ते आपण बघून घेऊ। एक झाड काढून बघू। हे बघा आपले हे बघा सगळे झाड दाखवाशी शेतकरी बंधूंनो, आणि एक बरेच शेतकऱ्याचे फोन येतात की आमच्या अशा हळदीचे पानं खालून पिवळे पडत आहेत किंवा करपत आहेत। शेतकरी बंधूंनो, या हळदीला जवळपास 1.5 महिना आता पूर्ण झालेला आहे, आपले 5 महिने पूर्ण झाले, म्हणजे 150 दिवस पूर्ण झालेत। या जे जुने पान आहेत हळदीचे, या पानाचं वय झाले, आता या पानातले सर्व जे न्यूट्रिशन आहेत हे सर्व पूर्ण आपल्या कंदामध्ये रिटर्न जात आहेत आणि त्या पद्धतीने हे पान पिवळं पण आता साहजिकच आहे। त्याच्यामुळे या पानाचं वय झालं, याच्यामुळे कुठला हा रोग नाही, काही नाही। असे काही पानं बुडाचे जे करपलेले आहेत त्याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, याच्यातले सगळे न्यूट्रिशन झाडामध्ये रिटर्न गेले आणि नंतर हे पानं वाळून गेलेत। आता हे अशी प्रक्रिया घडत आहे, कारण यावर्षी थोडीशी प्रक्रिया खूप फास्ट चालत आहे आणि जास्त चालत आहे। याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, पिकाच्या मुळ्या खराब झाल्या आणि पिकाला हवे तेवढे न्यूट्रिशनची जी मागणी आहे ते पूर्ण होत नसल्यामुळे या पानातून न्यूट्रिशन झाड घेत आहे आणि थोडं जास्त यावर्षी लवकरच पानं पिवळी पडण्याचं प्रमाण झालंय। तर शेतकरी बंधूंनो, हे बघा आपण आता एक कंद काढलेला आहे, याच्या बघायला बघा शेतकरी बंधूंनो, आता हे शेंगा जे आपल्या सुरू आहेत, हे बघा कंदाच्या, हे बघा आपण हे लावलेला जो आहे ना शेतकरी बंधूंनो, मातृकंद आहे, म्हणजे आपल्याला जे लावलेली आपण बरेच शेतकरी याला बंडा वगैरे म्हणतील। बघा शेतकरी बंधूंनो, अतिशय सुंदर असा जसाला तसा मातृकंद आहे। याच्यामध्ये हे बघा शेंगा आल्यात। शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर याच्यामध्ये कॅल्शियम जर नाही जर दिले, आता हे बघा शेतकरी बंधूंनो, आता ही जे शेंग आहे, आता बघू शकता हे शेंग इथं जे हे माईचं हे आहे, बुडापासून शेंड्यापर्यंत शेंग एक समान वाढण्यासाठी आपल्याला कॅल्शियम मेंटेन करणं गरजेचं आहे। हे बघा प्रत्येक शेंग जरी तुम्ही बघली तर बुडापासून शेंड्यापर्यंत अतिशय सुदृढ अशा शेंगा आलेल्या आहेत। शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम जर तुम्ही नाही जर दिले तर हा जो टोक आहे, आता हा जो पांढरा गाभा आहे, हा गाभा तुमचा जास्त पुढे सरकणार नाही, जमिनी जास्त चिकट होतील, कडक होतील आणि हा गाभा तुमचा पुढे सरकणार नाही। याच्यावरचा जो इंटरनोड आहे हा बघा शेतकरी बंधूंनो, हा जो 2 पेऱ्यातला अंतर आहे हे पण पेऱ्यातलं अंतर कमी होईल। याच्यावर येणारा जे उपशेंग आहेत, आता हे शेंग बघा शेतकरी बंधूंनो, ही जे शेंग आहे याच्यावर आलेले आहे मातृकंदा म्हणजे उपशेंग आहेत। हे सर्व वाढवण्याचं जे काम आहे शेतकरी बंधूंनो, हे सर्व आता कॅल्शियमचं आहे। हा डोस शेतकरी बंधूंनो थोडंसं लेट झालं, घ्या ना ते फोटो काढून घे। तर हे जे संपूर्ण आपलं जे आता बियाणं आहे शेतकरी बंधूंनो, म्हणजे माल जे आहे तर याचं आपल्याला जास्तीत जास्त वजन, आता हे जे मी तुम्हाला सांगितलंय कुरकुमिंग, हे याच्यामध्ये कुरकुमिंग वाढण्याचं, आता बऱ्याच शेतकऱ्याच्या शेंगा खूप मोठ्या मोठ्या शेंगा होतात, पण त्याच्यामध्ये जो गाभा आहे म्हणजे हा जो कुरकुमिंगचा जो भाग आहे हा कुरकुमिंग वाढत नाही। बरेच शेतकरी सांगतात की आमची हळद जेव्हा वाळवतो तेव्हा आमचं वजनाची घट खूप मोठ्या प्रमाणामध्ये, याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, शेतकरी वेळेत कॅल्शियम मेंटेन करत नाहीत। आता शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम हे अतिशय महत्वाचा घटक आहे, म्हणजे आतापर्यंत जे आपण नियोजन केलं त्यामधला अतिशय महत्वाचा घटक आहे। त्याचे मुख्य कारण तुम्हाला आणखी एकदा रिटर्न सांगतो। शेतकरी बंधूंनो, आपली हळद बुडाला आणि शेंड्याला एक समान शेंग वाढण्यासाठी, याला उपशेंगा येण्यासाठी, हे टोक जे आहे ते पुढे पुढे सरकण्यासाठी, कारण आता जमीन कडक झाल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंनो जे टोक आहे हे सरकण्यासाठी झाडाला थोडा त्रास होतो।
तो त्रास न होता या टोकामध्ये चांगल्या प्रकारे ती मजबूती येऊन पुढे सरकण्यासाठी हे खूप महत्वाचा कॅल्शियम त्याच्यामध्ये रोल आहे. त्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंनो कॅल्शियम द्यायचं आहे. आणि आपलं वाळून, आता बऱ्याच शेतकऱ्याचं जे हळदीचं जे वाळून वजन घटते ते वजन पुन्हा घटू नये त्यासाठी सुद्धा कॅल्शियम देणं गरजेचं आहे. आता बरेच शेतकरी कॅल्शियम म्हणल्याच्या नंतर जातील आणि बाजारपेठेमधून कॅल्शियमचे खूप असे अवेलेबल फॉर्म असतात ते घेण्याचा प्रयत्न करतील. पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, आता या वर्षीचा जर विचार केला पावसाळ्याचा तर अति पाऊस झालाय, जमीन खूप चिकट झाली आहे. कॅल्शियम जे आहे शेतकरी बंधूंनो अतिशय उचलण्यासाठी पिकाला खूप त्रास होत असतो आणि त्याच्यातल्या यावर्षी पिकाच्या मुळ्या खराब झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे कॅल्शियम हे त्याचं जे वहन आहे अतिशय स्लो होते. तर याच्यावर आपल्याला पर्याय म्हणून काहीतरी नवीन तंत्रज्ञान, ऍडव्हान्स तंत्रज्ञान आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो तर थायोसुकॅल नावाचं आपण एक कॅल्शियम थायोसल्फेनेट सध्या आपण सांगत आहोत. शेतकरी बंधूंनो हे जे कॉन्कर प्रोडक्ट जे आहे ते कॉन्कर कंपनीचं थायोसुकॅल जे नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी बंधूंनो आपण जे कॅल्शियम वापरतो ना याचं वहन जे आहे ते अतिशय स्लो होते. पिकातून पिकाला जमिनीतून कॅल्शियम उचलायला खूप त्रास होतो किंवा त्याचं वहन करण्यासाठी बी पिकाला खूप वेळ लागतो. आता आपल्याकडे कमी वेळामध्ये लवकरात लवकर कॅल्शियम पिकाला उपलब्ध होणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये कंपनी आता आपण जे बाजारपेठेमध्ये कॅल्शियम मिळते त्याच्यापेक्षा हे थोडीशी टेक्नॉलॉजी अलग आहे आणि अतिशय उपयुक्त अशी टेक्नॉलॉजी आहे. शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये कंपनीने कॅल्शियम तर दिलेले आहेत, सोबत त्याच्यामध्ये सल्फरचं त्याच्यासोबत कॉम्बिनेशन वापरलंय. याचे फायदे काय तर शेतकरी बंधूंनो आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जर जमिनीचा सध्या जर विचार करायला गेला तर आपल्या जमिनीचा सर्वांचा पीएच 7.5च्या वर निघून गेला. त्याच्यामुळे कॅल्शियमाचं पचन होण्यासाठी, वहन होण्यासाठी खूप मोठा आता त्रास होणार पिकाला. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सल्फर असल्यामुळे जमिनीचा आपल्या पीएच कमी होईल. आपल्या जमिनीतले जे पण न्यूट्रिशन पडून आहेत त्याचं पण सुद्धा चांगल्या पद्धतीने अपटेक होईल. कॅल्शियमच्या वहनासाठी ही अतिशय म्हणजे सुकर अशी टेक्नॉलॉजी कंपनीने दिलेली आहे. पिकाचा आपल्या जमिनीचा पीएच कमी झाल्यामुळे जमीन आपली नरम होण्यासाठी मदत होईल. आता बऱ्याच शेतकऱ्याचं जे आपण सांगितलं की बाबा शेतकरी फुटवे ज्याला समजत आहेत तर शेतकरी बंधूंनो ते शेंगा त्या शेतकऱ्याच्या पाचवत आहेत. शेंगा पाचू नये म्हणून सुद्धा शेतकरी बंधूंनो याचा खूप महत्वाचा याच्यामध्ये रोल आहे. जर तुम्ही हे नाही जर दिले तर शेतकरी बंधूंनो तुमच्या शेंगा पाचवणार आणि शेंगामधून झाडवर येऊन तुम्हाला सांगतो आपल्या उत्पन्नामध्ये मोठी घट आपल्याला पाहायला मिळणार. शेतकरी बंधूंनो जमिनीतलं नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस याच्या सुद्धा न्यूट्रिशनच्या अपटेकसाठी या टेक्नॉलॉजीचा आपल्याला अतिशय उपयुक्त असा फायदा होतो. याच्यामध्ये शेतकरी बंधूंना अमिनो आम्ल कंपनीने वापरले आहेत आणि क्लोरोफिल होण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम एक अशी घटक याच्यामध्ये कंपनीने दिलेलं आहे. अतिशय खूप फायदेशीर असं टेक्नॉलॉजी कंपनीने दिलेलं आहे. याचं जे प्रमाण आहे ते शेतकरी बंधूंनो एकरी 5 लिटर द्यायचं आहे आणि हे कॉन्कर कंपनीचं थायोसुकॅल नावानं प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर ह्याच्यानंतर जे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो तर ते ॲग्रीप्लेक्स होय हे ॲग्रीसर्च कंपनीचं प्रोडक्ट आहे. शेतकरी बंधूंनो कॅल्शियमच्या वहनासाठी किंवा आपल्या जमिनीमध्ये आता भरपूर आपण न्यूट्रिशन दिले आहेत पण ते न्यूट्रिशन जशाला जशा जमिनीमध्ये पडून राहिले किंवा जमीन आपली अतिशय चिकट झाली, कडक झाली त्यामुळे आपल्या शेंगा फुगण्यासाठी जमिनीमध्ये खूप आपल्याला अडचणी होणार. आता पिकाच्या जर मुळ्या बघितल्या शेतकरी बंधूंनो हे बघा जवळपास 70-80% पिकाच्या मुळ्या खराब झाल्या आहेत. तर शेतकरी बंधूंनो हे जे ॲग्रीप्लेक्स होय जे आहे ॲग्रीसर्च कंपनीचं हे एनओसीए द्वारा प्रमाणित प्रोडक्ट आहे. शेतकरी बंधूंनो हे जे प्रोडक्ट येते ना ते USA मधून कंपनी इम्पोर्ट करत असते. शेतकरी बंधूंनो हे जे आहे ते ऑर्गॅनिक ऍसिड आहे म्हणजे आपल्या जे ऑर्गॅनिक कार्बन असतो त्याच्या एकदम साईपासून हे तयार केलेलं प्रोडक्ट आहे. शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन करणे, पिकाला नवीन मुळी काढणे, ड्रिप चॉकअप झालेले त्याच्या शोधासाठी हाचा चांगला फायदा आहे. आपल्या जमिनीमध्ये जे पण न्यूट्रिशन चुकीच्या पद्धतीने जाऊन फिक्स झाले ते पण मोकळे करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी टेक्नॉलॉजी आहे. शेतकरी बंधूंनो याचं जे प्रमाण आहे एकरी 1 लिटरच्या सोबत देणं गरजेचं आहे. तुम्ही शेतकरी बंधूंनो ॲग्रीप्लेक्स होय हे देणं आता गरजेचं आहे. तुम्ही नाही जर दिलं तर तुमची जमीन जी आहे ते अतिशय कडक होणार आणि त्याच्यापासून आपल्याला जे हवं तसं जे शेंगा लांबण्यासाठी जे जमिनीत नरमाई आहे हे उपलब्ध होणार नाही. आपल्या पिकाला हव्या तशा मुळ्या चांगल्या पद्धतीने मेंटेन होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला ॲग्रीप्लेक्स होयचा वापर एकरी 1 लिटर करायचा आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन शेतकरी बंधूंनो एकरी 100 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला ड्रिपनं याचा वापर करायचा आहे. आता शेतकरी बंधूंनो हे फक्त तुम्ही दोन्ही एकत्र वापरा आणि एक 2-4 दिवसाच्या नंतर लगेच एक झिलबोर नावाचं जे बोरॉन आहे शेतकरी बंधूंनो 20%
याचं प्रमाण एकरी 500 ग्राम तुम्ही 100 लिटर पाण्यामध्ये 4-5 दिवसाच्या नंतर हे पुन्हा एकदा तुम्ही सोडून द्या. आणि आता जो आपला महत्वाचा जे टप्पा सांगितला की शेतकरी बंधूंना आम्ही एकदा रिपीट करतो की तुमच्या जे शेंगा आहेत हे याच्यामध्ये जे आहे बुडापासून शेंड्यापर्यंत एक समान त्याची जाडी आली पाहिजे. ते शेंगा लांब झाल्या पाहिजे. शेंगा पुढे सरकण्यासाठी हे जे टोक आहे या टोकाला मजबूती चांगली येण्यासाठी या डोसचा तुम्हाला फायदा होणार आहे. ह्याच्यामध्ये जे कुरकुमिंग आहे म्हणजे आपले शेंगा वाळून सुद्धा आपलं वजन कमी होऊ नये. हे नवी शेंगा आहे, हे जुनं आपलं बियाणं आहे शेतकरी बंधूंनो. याचा सुद्धा हे कुरकुमिंग वाढण्यासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होईल. म्हणजे आपल्या शेंगा वाळून आपलं उत्पादनात मोठी घट होणार नाही, याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपल्या शेंगावर उपशेंगा येण्यासाठी सुद्धा याचा खूप महत्वाचा रोल आहे. शेतकरी बंधूंनो, जमिनीमधून न्यूट्रिशनचा अपटेकिंग होण्यासाठी आपल्या व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा उत्पन्नामध्ये भरीव वाढ देणारा हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. सर्व शेतकरी बांधवांनी जसं आपल्या हळदीची परिस्थिती असेल कंडिशन पाहून आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो, सध्या आपल्या भागामध्ये सडीसाठी खूप मोठं पोषक हवामान आहे. म्हणजे कोण्या भागात पाऊस जरी पडत नसेल तरी ढगाळ वातावरण असल्यामुळे सडीचं खूप मोठं साम्राज्यानं थैमान घातलेले. ज्या ज्या शेतकरी बांधवाच्या हळदीचा प्रॉब्लेम येतो त्यांनी सडीवर पहिले नियंत्रण करून घ्या आणि नंतर या ऍप्लिकेशनचा फायदा घ्या. आणि सध्या तरी जिथं जमिनी जास्त ओलावा असेल तिथं ड्रिपचं पाणी कमी ठेवा, तुम्ही पाटपाणी द्या आणि आपल्या हळदीचं कसं सुरक्षा करता येईल, तिला कसं लवकरात लवकर जागेवर आणता येईल, तिच्यातून चांगलं कसं उत्पादन घेण्यात येईल याच्यासाठी फायदा करून घ्या. धन्यवाद.